नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑटो SMS अँड SOS ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल कसे करायचे आहे ते पाहणार आहोत. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या लिंकवर क्लिक करा किंवा Google Play स्टोअरला जाऊन ऑटो SMS अँड SOS सर्च करा. आपलं ॲप्लिकेशन लाल कलरचं आहे वर त्याच्यावर SOSचा सिम्बॉल आहे, ते ओपन करून इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला इंट्रोडक्शनची स्क्रीन दिसेल. इथे तुम्ही नेक्स्ट करू शकता किंवा स्किप करू शकता. मी स्किप करत आहे. त्यानंतर आपल्याला गुगलने साइन इन करायचे आहे. गुगल साइन इनवर क्लिक करा व तुम्हाला हवे असलेल्या अकाउंटने साइन इन करा. साइन इन झाल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं रिजन म्हणजेच राज्य व जर तुम्हाला हे ॲप्लिकेशन कोणी सजेस्ट केलेले असल्यास त्याचा रेफरल कोड टाकायचा आहे. इथे मोबाईल नंबर टाकत असताना त्या फोनमध्ये तो मोबाईल नंबर हवा आहे अशी काहीही अट नाही आहे. आता आपण ॲप्लिकेशनच्या मेन स्क्रीन वर आलेलो आहोत. इथे आपल्याला खाली 5 टॅब दिसत आहेत. सर्वात पहिल्या टॅबवर आपल्याला ऑटो SMS आणि ऑटो व्हॉट्सअपच्या सेटिंग दिसतात. सर्वात प्रथम आपण ऑटो SMS कॉन्फिगरेशन करून घेऊया. त्यासाठी ऑटो SMS पॉज्ड या कार्डवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन चालण्यासाठी ज्या सर्व परमिशन आवश्यक आहेत त्या तुम्हाला दिसतील. आपल्याला ह्या सर्व परमिशन दिल्याशिवाय ॲप्लिकेशन वापरता येणार नाही. त्यासाठी एक एक करून प्रत्येक परमिशनच्या कार्डवरील अलाउ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ती परमिशन कशासाठी लागणार आहे याची माहिती दिसेल. आय कन्सेंटवर क्लिक करा व परमिशन द्या. परमिशन सर्व देणे गरजेचे आहे. अलाउ बटनावर क्लिक करून आय कन्सेंट करून त्या परमिशन द्या. खूप साऱ्या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशन सेटिंगमध्ये पाहून ते ओपन करून त्याच्या परमिशन द्याव्या लागतील. सर्वात शेवटची परमिशन ऑटो व्हॉट्सअप ही ॲटोमेशनसाठी गरजेची आहे. इथे काही जणांना इन्स्टॉल्ड ॲप्स किंवा डाउनलोडेड ॲप्समध्ये स्वतःचे ॲप दिसेल. या फोनमध्ये डायरेक्टली ऑटो SMS SOS ॲप्लिकेशन पाहून मी परमिशन देत आहे. यामध्ये फक्त पहिली परमिशन द्यायची आहे, शॉर्टकटची परमिशन द्यायची नाही. इथे सर्व परमिशन दिलेल्या आहेत. जोपर्यंत तुम्ही सर्व परमिशन देणार नाही ॲप्लिकेशन योग्य रीतीने चालणार नाही. त्यानंतर डन बटनावर क्लिक करून ऑटो SMS ॲक्टिवेट करतो. ऑटो SMS ॲक्टिव्ह झालेले आहे. त्यानंतर ट्रिगर्स ऑन करायचे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इनकमिंग, आउटगोईंग आणि मिस कॉलचे पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक कॉलवर पाठवायचे असल्यास तिन्ही सेटिंग ऑन करा. त्यानंतर सेंड फ्रिक्वेन्सी, एखाद्या व्यक्तीचा दिवसातून 4दा कॉल आला, 5दा कॉल आला तर त्याला एकदाच पाठवायचे असल्यास वन्स डेलीवर क्लिक करा. जर आठवड्यातून एकदा पाठवायचे असल्यास वन्स वीकलीवर सेट करा. मी वन्स डेलीवर करतो. त्यानंतर मॅसेज कंटेंटमध्ये जो मॅसेज तुम्हाला कॉल आल्यानंतर जावा असे वाटते तो मॅसेज इथं टाईप करा. मॅसेज टाईप झाल्यानंतर सेव्ह मॅसेजवर क्लिक करा. त्यानंतर खाली आस्क बिफोर सेंडचा ऑप्शन आहे, तो ऑफच ठेवा. तो ऑन ठेवल्यानंतर प्रत्येक कॉल झाल्यानंतर तुम्हाला SMS पाठवू का नको हे विचारेल. मला विचारायला नको आहे, त्यामुळे मी ती सेटिंग ऑफ ठेवलेली आहे. त्यानंतर खाली ब्लॉक लिस्ट आहे. इथे तुम्ही तुमच्या घरातल्यांचे, मित्रांचे नंबर ॲड करू शकता, जेणेकरून त्यांना आपला मार्केटिंगचा SMS जाणार नाही. आता इथे SMSच्या सेटिंग्स झालेल्या आहेत. आता ऑटो व्हॉट्सअपच्या सेटिंग करण्यासाठी ऑटो SMSच्या पुढे ऑटो व्हॉट्सअप ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर क्लिक करा. इथे सर्वप्रथम आपण ऑटो व्हॉट्सअप पॉज्ड आहे याच्यावर क्लिक करून ऑटो व्हॉट्सअप ऑन करणार. त्यानंतर व्हॉट्सअप ट्रिगर आफ्टर इनकमिंग, आउटगोईंग आणि मिस कॉल हे तिन्ही ट्रिगर मी ऑन करणार आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे एकापेक्षा 2 व्हॉट्सअप असल्यास, जसे की पर्सनल आणि बिझनेस, तुम्हाला हवे असलेले व्हॉट्सअप व्हर्जन तुम्ही सिलेक्ट करू शकता. मला माझे व्हॉट्सअपचे मेसेज हे बिझनेस व्हॉट्सअपवरून पाठवायचे आहेत, त्यामुळे मी बिझनेस व्हॉट्सअप सिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर ऑटो SMS सारखे इथं सुद्धा मी वन्स डेली ही फ्रिक्वेन्सी सेट केलेली आहे. त्याच्याखाली मला व्हॉट्सअप मेसेज टाकण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. तिथं मी माझा व्हॉट्सअप मेसेज टाकू शकतो. व्हॉट्सअपला मोठाही मेसेज तुम्ही
टाकू शकताय. इथे टेक्स्टचं लिमिटेशन नाही आहे. मेसेज टाकल्यानंतर सेव्ह व्हॉट्सअप मेसेजवर क्लिक करा. व्हॉट्सअपमध्ये आपल्याला मीडियाही अटॅच करता येतात, ज्याच्यामध्ये इमेज, ऑडिओ, व्हिडिओ, PDF यापैकी तुम्ही काहीही 5 गोष्टी सिलेक्ट करू शकताय. हे सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशनचा प्रीमियम पॅक परचेस करणं गरजेचं आहे. त्यासाठी ॲड मीडियावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज दिसेल, तिथं अपग्रेड नाववर क्लिक करा. अपग्रेड नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनचे प्रीमियम पॅकेजेस दिसतील. त्यापैकी कोणताही एक पॅक तुम्ही परचेस करू शकताय. मी आता बाय नाववर क्लिक करतो आणि माझी परचेसची प्रोसिजर स्टार्ट करतो. इथेही तुम्ही जर तुम्हाला कुणाचा रेफरल कोड किंवा कुपन कोड असल्यास टाकू शकता. प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करा. या ॲप्लिकेशनचे पेमेंट हे संपूर्ण स्वरूपात ऑनलाईन असून यात कुठेही तुम्हाला कुठल्याही एजंटला डायरेक्टली पैसे पाठवायचे नाही. इथं मी पेमेंटची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या ॲप्लिकेशन सिलेक्ट करून पेमेंट कंप्लीट करतो. आता तुम्हाला इथे माझा प्रीमियम प्लॅन ॲक्टिव्ह झालेला दिसून येईल. आता पुन्हा एकदा मी ॲटो व्हॉट्सअपमध्ये जाऊन मीडिया ॲड करणार. त्यासाठी परत ॲड मीडिया बटनावर क्लिक करणार व त्यानंतर माझ्या गॅलरीमधील जी मीडिया मला सेंड करायची आहे ती सिलेक्ट करणार. मी 5 मीडिया ॲड करू शकतो. सध्या मी 2 मीडिया ॲड केलेल्या आहेत. आता आपल्या ॲप्लिकेशनचा बेसिक सेटअप, ज्याच्यामध्ये ॲटो SMS आणि ॲटो व्हॉट्सअप आपल्याला पाठवता येतात, तो पूर्ण झालेला आहे. टेस्टिंग करण्यासाठी मी कोणत्याही एका नंबरला कॉल करून पाहतो. आता जसे की तुम्ही पाहू शकताय, आपण सेट केलेला मेसेज त्याचबरोबर आपण सेट केलेल्या मीडिया ह्या ॲटोमॅटिकली सेंड झालेल्या आहेत. SMS मध्ये सुद्धा आपण मेसेज सेंड झालेला आहे हे कन्फर्म करू शकतो. धन्यवाद.